नमस्कार, मी अलका दुधकर। आजचा सवालमध्ये आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची गेल्या वर्षी याच दिवशी हत्या झाली होती। 1 वर्ष पूर्ण झालं। दर दिवशी नवी आश्वासनं देण्यात आली। आम्ही मारेकऱ्यांपर्यंत पोहोचतोय, सुगावा लागलेला आहे, धागेदोरे लागलेले आहेत, अशा पद्धतीची वक्तव्य करण्यात आली। पण एका वर्षानंतर मारेकरी मोकाट आहेत। याबद्दलच आजचा सवालमध्ये नामवंत पाहुण्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत। आपला आजचा सवाल आहे, वर्ष उलटूनही डॉक्टर दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा तपास लागत नाही, ही सरकारसाठी शर्मेची बाब आहे का? आपल्या सोबत आहेत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव, लोअर परेलच्या स्टुडिओमध्ये ते आलेले आहेत। आपल्या सोबत आहेत माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे सर, आपल्या स्टुडिओमध्ये ते आलेले आहेत। अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एक खंदी कार्यकर्ती आणि डॉक्टर दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहे। यासोबतच प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे आपल्या सोबत आहेत आणि पत्रकार आशिष खैतान, ज्याने आउटलुकच्या माध्यमातून ह्या तपास सगळा नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे हे जगासमोर आणलं, ते देखील चर्चेत सहभागी होणार आहेत। पण चर्चेची सुरुवात करूया। श्याम मानव, सरकारसाठी शर्मेची बाब आहे का असं आम्ही विचारतोय। खरं तर यामध्ये काही शंका नाहीये, इतकी शरम वाटावी अशी गोष्ट आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया आज उमटलेल्या आहेत। विवेकवादाचाच मार्ग जरी पत्करला तरी देखील हा संताप आज अनावर झालेला दिसतोय सगळ्यांना। 1 वर्ष झालं तरी डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा खूनी सापडत नाही, त्याच्यापर्यंत कोणी पोहोचू शकलेलं नाही, याचा संताप येणं अत्यंत स्वाभाविक आहे। केवळ सरकारसाठीच ही गोष्ट शर्मेची आहे असं नाही आहे। पोलीस खात्यासाठी सुद्धा, सरकारसाठी सुद्धा आणि ज्याचा लोकशाहीवर विश्वास आहे, अहिंसक मार्गांवर विश्वास आहे, त्या प्रत्येक नागरिकासाठी सुद्धा ही अत्यंत शर्मेची बाब आहे की उघडपणे एखादे 2 मारेकरी येतात, भर रस्त्यामध्ये सगळ्यांसमोर त्यांचा खून करून जातात आणि तरी ते वर्षभरानंतरही सापडत नाही। आता वर्षभरानंतर ते सापडत नाही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे आपण सरकारला दोष देणं या पद्धतीने अत्यंत स्वाभाविकही आहे। एकतर एखाद्या परीक्षेला माणूस बसला आणि तो नापास झाला। आता नापास झालेला माणूस हा नापासच झालेला असतो। कदाचित तो असं म्हणू शकेल की या पेपरची मी तयारीच केलेली नव्हती, किंवा मला आजपर्यंत माझ्या वर्गामध्ये या पेपरची तयारी करून प्रश्न सोडवायची जी उत्तरं द्यायची असतात त्याची माझी तयारीच करून घेतलेली नाही, असं असू शकतं। पण शेवटी तो मुलगा नापास झाला, त्या पद्धतीनं पोलीस खातं नापास झालं आणि सरकार नापास झालं, ही मात्र वस्तुस्थिती आहे। राजकीय निष्क्रियता दिसते, म्हणजे राजकीय इच्छाशक्ती असती तर दाभोलकरांचे मारेकरी सापडू शकले नसते? नाही, याविषयी माझे मतभेद आहेत। काय होतं की दाभोलकरांचा खुनी जो कोणी असेल, म्हणजे आतापर्यंत ज्या काही पॉसिबिलिटीज तपासून पाहिलेल्या आहेत त्यामध्ये दाभोलकरांची हत्या ते अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतात आणि त्यांनी जादूटोणा विरोधी कायदा आणण्यासाठी अतिशय प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून त्यांचा मर्डर झाला, खून झाला, याविषयी कुणाच्या मनात डाऊट नाही, माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात डाऊट नाही आणि सरकारच्या सुद्धा मनामध्ये डाऊट नाही। हे जर त्यामागचं कारण असेल आणि हे कारण खरं असेल तर सुरुवातीपासून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, कारण मुळामध्ये जेवढा दाभोलकरांचा जीव धोक्यामध्ये आहे किंवा होता तेवढाच माझा पण आहे। त्यामुळे मी अतिशय बारकाईनं ह्या सगळ्या गोष्टी, सरकारची यंत्रणा कशा पद्धतीनं काम करते, कोण काय करतं हे जवळून पाहत होतो। त्यामध्ये सरकारच्या वतीनं प्रयत्नांमध्ये ते कमी पडले ही वस्तुस्थिती आहे। पण यात अप्रामाणिकपणाचा भाग होता का? कुठेतरी राजकीय असा दबाव होता की दाभोलकरांचा खुनी सापडू नये असे प्रयत्न होते का? असं कुठेही आतापर्यंत आढळून आलेलं नाही। उलट सरकारसाठी अत्यंत शर्मेची बाब असल्यामुळे उलटा दबाव पोलिसांवर होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये मारेकरी पकडले गेले पाहिजेत, पण पोलिसांना वस्तुस्थितीजन्य पुरावे सापडले नाहीत आणि त्या आधारे खुन्यापर्यंत पोहोचता आलं नाही, ही मात्र वस्तुस्थिती आहे। त्यामुळे यात कोणीतरी अप्रामाणिक आहे, त्यांची इच्छाच नव्हती आणि म्हणून मारेकरी सापडले नाहीत असं जे आपण नेहमी राजकीय आरोप करतो, त्या पद्धतीचा आरोप या ठिकाणी करण्यासाठी जागा आहे असं मला वाटत नाही। कारण माझ्यासाठी हा मुद्दा अतिशय गंभीर आहे, माझ्या स्वतःच्या जीवनाशी निगडीत असलेला मुद्दा आहे, म्हणून मी या अँगलकडे किंवा या संपूर्ण प्रकरणाकडे अतिशय बारकाईनं पाहत आलेलो आहे। तुम्ही वेगळं मत मांडताय, पण आपल्या सोबत या क्षणाला आशिष खेतान आणि मुक्ता देखील आलेली आहे। मुक्ता, तुमच्यापासून सुरुवात करते। आता जो विषय सुरू होता तो हा होता की राजकीय इच्छाशक्ती जर असती आणि सरकारने निष्क्रियता दाखवली नसती तर डॉक्टरांचे मारेकरी 1 वर्षात सापडू शकले असते का? आता श्याम मानव सर असं म्हणतायत की अशा पद्धतीने अप्रामाणिकपणा झालेला नाही असं त्यांना वाटतंय, पण तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की एकतर खून होताना सुद्धा जी पार्श्वभूमी घडली त्यामध्ये देखील शासनाचं नाकर्तेपण याचा कुठेतरी भाग आहे
याचं महत्वाचं कारण म्हणजे अतिशय प्रच्छन्नपणे अफवा पसरवण्यात येत होत्या की जादूटोणा विरोधी कायदा हा हिंदूंच्या विरोधी आहे किंवा यानंतर पूजा करता येणार नाही, सत्यनारायण घालता येणार नाही वगैरे वगैरे. आणि या सर्व अफवांना शासन अटकाव घालू शकत होतं कारण त्यातनं सामाजिक दुही माजत होती, परंतु ही भूमिका शासनाने घेतली नाही. आणि या सर्व वातावरणातनं जी मन कलुषित झाली त्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांचा खून झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन शासन चालवतात त्यांची ही प्रोएक्टिव्ह जबाबदारी आहे. खुनी शोधणं हा भाग आहेच, पण मुळात संविधानाच्या आधारे जे समाज निर्माण करू इच्छितात त्या लोकांच्या पाठीशी उभं राहणं आणि त्यांच्या विचाराला साथ देणं ही गोष्ट पुरेशा प्रमाणात घडली नाही, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची इच्छा जर असेल तर ती कृतीतनं दिसून येणं गरजेचं आहे. म्हणजे 1 वर्षानंतर देखील जेव्हा खुनी सापडत नाहीत, त्याचबरोबर खुनाचा जो सगळ्यात लीडिंग ऑफिसर असतो खुनाच्या तपासाचा, तो माणूस प्लॅनचेट सारख्या इरॅशनल माध्यमांचा वापर करत असेल अशी एक साधारण शक्यता व्यक्त होतीये. ती शक्यता खरी आहे की नाही याविषयी शासन गेले महिनाभर काही बोलत नाहीये. मग एवढ्या सगळ्या गोष्टींना शासनाने स्वतःवरती संशयाची सुई का ओढवून घेतली आहे? आणि जेव्हा आपण कुठल्याही सामान्य माणसाशी बोलतो तेव्हा सामान्य माणसं आम्हाला सांगतात ही गोष्ट की अहो तुम्ही काय सांगता, पोलिसांना खुनी सापडत नाहीत. पोलिसांच्याकडे एवढी ताकद असते की कुठलीही गोष्ट ते शोधून काढतात. अगदी. मला राज्यकर्त्यांचं लक्ष या कमेंटकडे वेधायचंय. त्यांची इच्छा आहे की नाही हा प्रश्न वेगळा आहे, पण लोकांना वाटतंय की त्यांची इच्छा नाहीये. अगदी अशा पद्धतीचं वर्तन मुक्ता बरोबर आहे. तुम्ही सांगताय असा प्रश्न नागरिक विचारतायत. आपल्या सोबत सुरेश खोपडे आहेत, माझे IPS अधिकारी आहेत. खोपडे सर, पोलिसांची इच्छाशक्ती असती. प्लॅनचेटच्या प्रकरणात नेमकं काय झालं हे सांगण्यासाठी आशिष खेतान आपल्या सोबत आलेले आहेत. पण हे सगळं जे म्हटलं जात आहे, विशेषतः मुंबई पोलिसांची या सगळ्यामध्ये मदत घेण्यात आली होती. मे महिन्यापासून तर हे सगळं प्रकरण CBI कडे 3-3.5 महिने उलटून गेलेले आहेत. त्याआधी या सगळ्यामध्ये पोळांसारखे कर्तव्यदक्ष अधिकारी जर तिथे होते तर का मारेकरी सापडले नाहीत? खरं तर जो विषय आहे की शर्मेची बाब आहे का, तर खरोखरच शासनाला आणि सर्वांनाच ही शर्मेची बाब आहे. आणि मग याच्यामध्ये इच्छाशक्ती आहे की नाही वगैरे असा जर प्रश्न विचारला तर मी असं म्हणेल की मग पुण्याच्या पोलिसांना शोध लागू नये असं वाटतं का, तर तसं मुळीच नाही. तो शोध लागला पाहिजे असं त्यांनाही वाटतं. मंत्र्यांनाही वाटतं की शोध लागला पाहिजे, सामान्य लोकांनाही वाटतं शोध लागला पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे, आम्ही जाऊन पाहिलेलं आहे. मग शोध का लागत नाही याचा आपण पुन्हा शोध घ्यायला पाहिजे. तर मग माझ्यासारख्याला व्यवस्थेमध्ये काम केलेल्या माणसाला दिसतं की या पोलिसांच्या कार्यपद्धतीमध्ये खूप मोठा दोष आहे की जो सामान्य लोकांच्या पुढे येत नाही. दाभोळकरांचं जे काम चालू आहे त्या कामाला संरक्षण द्यायचं किंवा ते काम महत्त्वाचं आहे असं पोलिसांना वाटतं का, तर त्याचं उत्तर आहे की नाही. कारण का पोलिसांची जी भारतामधले हा जो पराभव आहे किंवा लांछनास्पद गोष्ट ही सगळ्या भारतीय पोलिसांना आहे. याचं मूळ पुन्हा या पोलीस व्यवस्थेमध्ये आहे. आपण ही व्यवस्था ब्रिटिशांच्याकडून घेतली. ब्रिटिश आपल्याकडे आले ते तराजू घेऊन आले होते, त्यांना पैसे कमवायचे होते आणि म्हणून प्रॉपर्टी ऑफेन्सेसला त्यांनी महत्त्व दिलं होतं. त्याच्यानंतर क्रांतिकारक त्यांच्या अधिकाऱ्यांच्यावरती हल्ले करायचे, बॉडी ऑफेन्सेस त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचे झाले. आणि गेल्या 35 वर्षा मी पाहिलेलं आहे की आम्ही पोलीस फक्त बॉडी ऑफेन्स आणि प्रॉपर्टी ऑफेन्सेस याचाच विचार करतो. इथल्या लोकांचं जीवनमान सुधारलं पाहिजेत, इथल्या अनिष्ट प्रथा संपल्या पाहिजेत, इथल्या लोकांना डिग्निटी मिळाली पाहिजे किंवा विकास झाला पाहिजे, अशा प्रकारचा ध्येयवाद या ब्रिटिशांच्याकडे नव्हता आणि आम्ही आत्ताच्या पोलिसांनी तो घेतलेलाच नाही. आणि म्हणून मग आम्हा सगळ्या पोलिसांचा हा दृष्टिकोन बदलला पाहिजे. खरं तर व्यवस्थापन शास्त्रानुसार प्रत्येक संस्था आपलं ध्येय बदलते, म्हणजे पडताळून पाहते की जनतेच्या गरजा विचारात सुरेश घेऊन. खोपडे सर, या प्रकरणाचा तपास लावायचा असता तर जे पद्धत सगळी पुढे आलेली आहे या तपासामध्ये कोणत्या त्रुटी तुम्हाला दिसतायत का?
नाही, त्रुटी असं आहे की या पोलिसांचं काम जे आहे अशा प्रकारचे गुन्हे तपासण्याचं, तर ते फायर ब्रिगेड सारखं असतं ना. एखादा असा मर्डर झाला की ते सगळे धावत पळत जातील आणि जुनी हत्यारं वापरतील. खरं तर हा तपास करण्यासाठी खूप वेगळी आयुधं त्यांनी वापरायला पाहिजेत आणि ती तयार करायला पाहिजेत. हे असं की ज्यावेळेला त्यांना धमक्या येत होत्या त्यावेळेला मग हे जे महाराष्ट्राचं इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे ते माहिती काढत होतं का? त्याच्यानंतर अशा प्रकारचे गुन्हे करतात, क्राईम ब्रँच सारखं CID क्राईम ब्रँच मोठी ब्रँच आहे, ते अशा प्रकारे काम करत होतं का? आमच्याकडे पुन्हा जेल डिपार्टमेंट आहे की जिथं महाराष्ट्रातले सगळे गुन्हेगार तिथं बंद केलेले असतात आणि त्याचे प्रमुख पोलीस अधिकारी असतात. कशा प्रकारचे गुन्हेगार आहेत हे पाहिलं जातं का? हे पाहतच नाही. ऐनवेळी गुन्हा झाल्यानंतर मग शोधाशोध सुरू होते, तर गुन्हेगार असे सापडत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला खूप मोठं फील्ड वर्क करावं लागतं आणि त्याच्यासाठी एक वेगळी व्यूहरचना करावी लागते. ती व्यूहरचना झाली नाही ही असा संशय व्यूहरचना तुम्हाला? झालेली नाही आणि खरं तर यापुढेही त्यांनी करायला पाहिजे. नाहीतर पुन्हा नाचकी होईल आणि पुन्हा लोकांचा या राज्यावरचा स्टेटवरचा विश्वासच उडून जाईल. केवळ नाचक्कीचा प्रश्न नाहीये, मारेकरी सापडलेच पाहिजेत आणि ही मागणी आहे. पत्रकार आशिष खेतान आपल्या सोबत आहेत, ज्यांनी याच एका उद्देशातून शोध घेतला. कशा प्रकारे हा शोध पोलीस लावतायत मारेकऱ्यांचा याबद्दल? आशीष जी, आप सभी बातें सुन रहे हैं और हम ये बता रहे हैं 1 साल होने के बाद भी आज भी मर्डरर जो है वो कहाँ है, कौन है, कुछ भी पता नहीं चला है। क्या आपको लगता है पुलिस की जो बेसिक जिम्मेदारी थी वो जिम्मेदारी उठाने में पुलिस नाकामयाब रहे हैं? मैं आपसे एक प्रश्न करता हूं जी। कि अगर नरेन दाभोलकर की बजाय किसी मंत्री की हत्या हुई होती, किसी मुख्यमंत्री की हत्या हुई होती, तो क्या आज 1 साल बाद भी केस अनसॉल्व होता? आप पूरा घटनाक्रम देखिए। नरेन दाभोलकर अंधश्रद्धा के खिलाफ, अंधविश्वास के खिलाफ, जादू टोना के खिलाफ आंदोलन कर रहे थे पिछले 18 वर्षों से। इस आंदोलन के दौरान उनके तमाम दुश्मन बने। वो दुश्मन कौन थे, पुलिस को भी मालूम था, सरकार को भी मालूम था। उनको रोकने के लिए सरकार ने क्या किया? सनातन संस्था करके एक ऑर्गेनाइजेशन है जो खुलेआम अपने मुख्य पत्रों से कहती थी कि संस्था के लोग, समिति के लोग, यानी अंधश्रद्धा निर्मूलन समिति के लोग अधर्मी हैं, हिंदू धर्म के खिलाफ हैं और उनकी हत्या पागल कुत्तों की तरह कर देनी चाहिए। डॉक्टर दाभोलकर को तमाम अनाप शनाप बातें उन मुख्य पत्रों में लिखी जाती थी। उन मुख्य पत्रों को बंद करने के लिए क्या कार्रवाई हुई? उनके लेखकों के खिलाफ क्या कार्रवाई हुई? यहां तक कि डॉक्टर दाभोलकर की हत्या के 1 दिन बाद उस मुख्य पत्र के परम पूज्य, उस ऑर्गेनाइजेशन के परम पूज्य ने अपनी कलम से लिखा कि डॉक्टर दाभोलकर की हत्या जो हुई इससे ठीक हुआ, वरना अस्पताल में पड़े पड़े मृत्यु हो जाती। जिस दिन उनकी हत्या हुई, हत्यारे पुलिस चौकी के बगल में, पुलिस पोस्ट के बगल में मोटरसाइकिल पार्क करते हैं, चल कर जाते हैं, डॉक्टर साहब की हत्या करते हैं, वापस चलकर आते हैं, मोटरसाइकिल स्टार्ट करते हैं, पुलिस चौकी बगल में रहती है, स्टार्ट करके चले जाते हैं। वहां से 50 मीटर दूर एक पुलिस पिकेट लगी हुई थी, वहां भी पुलिस वाले मौजूद थे, कोई कार्रवाई नहीं हुई। सीसीटीवी कैमरे, पुणे में जर्मन बेकरी ब्लास्ट के बाद यह घोषणा हुई थी पूरे पुणे शहर में सीसीटीवी कैमरे लगेंगे, कहीं कोई सीसीटीवी कैमरा नहीं था। प्राइवेट शॉप्स में कुछ पुअर क्वालिटी के सीसीटीवी कैमरा थे जहां पे ठीक से पिक्चर्स नहीं आई जी। उसके बाद जांच होनी चाहिए थी, जांच एक साइंटिफिक और प्रोफेशनल तरीके से होनी चाहिए थी, राजनीतिक इच्छा शक्ति दिखानी चाहिए थी कि हम इस साजिश की तह तक जाएंगे, लेकिन ऐसा हुआ नहीं। पुलिस को अपने मीन्स पर छोड़ दिया गया, जादू टोना कर रहे हैं। पुलिस कमिश्नर के दफ्तर में डॉक्टर दाभोलकर की आत्मा को बुलाया जा रहा है। डॉक्टर दाभोलकर की हत्या एक व्यक्ति विशेष की हत्या नहीं है, वो जो विचारधारा रिप्रेजेंट करते थे उसकी हत्या है, उसकी हत्या करने की कोशिश है। लोकतंत्र पे हत्या है कि जो बोलेगा, जो सच की आवाज उठाएगा, जो रैशनैलिटी की बात करेगा, लिबरल सेकुलर स्पेस की बात करेगा, उसकी आवाज को दबा दिया जाएगा। ऐसी कौन सी ताकतें हैं जो इस तरह के वायलेंस को, इस तरह के हेट को बढ़ावा दे रही हैं? उसका पर्दाफाश नहीं कर पा रही है सरकार। तो कहीं ना कहीं पूरी तरीके से पूरी हमारी व्यवस्था विफल रही है जी। ऐसी ताकतों को रोकने में जो डॉक्टर दाभोलकर की हत्या करके निकल जाते हैं और उनका बाल बाका भी नहीं होता है, उनके बारे में कोई शिनाख्त भी नहीं होती है। जी जी, बहुत ही अहम बात आप कह रहे हैं। नागराज मंजुळे, आत्ता जो मुद्दा मांडलेला आशिष खेतान यांनी, ते असं सांगतायत समाजात अशा प्रकारचा संदेश गेलेला आहे, तुम्ही या
कुणाही एका महत्वाच्या व्यक्तीचा खून करा, सामान्य नागरिकांवर तर असे अत्याचार दररोज घडतात आणि आपण बघतोय कायदा सुव्यवस्थेची वाट लागलेली आहे. पण ज्यावेळी एका विशिष्ट विचारधारणीचा प्रचार करणाऱ्या दाभोलकरांची हत्या होते, मारेकरी पळून जातात, अशा प्रकारचा संदेश दिला जातोय का की तुम्ही असे गुन्हे केलात तरी आम्ही काहीही करणार नाही, अशा प्रकारचे गुन्हे राजरोसपणे खपवून घेतले जातील आणि त्यामुळेच तुमच्यासारखे नसरुद्दीन शाह असतील, रत्ना पाठक असतील किंवा इतर अनेक कलाकार असतील, आज संवेदनशील नागरिक रस्त्यावर उतरून या विरोधात सरकारचा धिक्कार करतायत? खरं तर मला म्हणजे मगाशी जी मुक्ता म्हणाली की अंधश्रद्धे जे निर्मूलन समिती आहे किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आणि जे काम करतं त्या बाबतीत एक संशयाचं वातावरण तयार होतं आणि खरं तर ते तयार कोणीतरी जाणीवपूर्वक करतं असंही मी म्हणणार नाही, पण एकूणच इतकं आपण धार्मिक, इतके देवभोळे आणि इतके हजारो वर्षांची परंपरा असल्यानं आपण कदाचित त्याच्याशी काय म्हणायचं आपण अनुकरणशील आणि त्यात वाहत जाणारी माणसं आहोत. पण मला एक वाटतं की दाभोळकरांची हत्या होती ही खूप मोठी हानी आहे, खूप प्रचंड मोठी हानी आहे. आता जेव्हा दाभोळकरांची हत्या होती तेव्हा मला खूप वाईट वाटतं आणि एकूण समाज म्हणून आपण नाकर्ते आहोत, आपण या व्यवस्थेत राहतो याचं दुःख वाटतं. पण मला लगेच एक सरकार, एक व्यवस्था म्हणून कोणाला तरी दोषी धरू शकतो आपण नक्की, पण कुठलंही जगात सरकार असतं, आपल्या भारतातलं कुठलंही सरकार असतं, कुठल्याही राज्यात हे घडलेलं असतं, तर ती यंत्रणा म्हणूनच अकार्यक्षम आहे असं मला वाटतं. म्हणजे अमुक काही लोकांना जे राजकीय व्यवस्थेत आहेत त्यांना हे करायचं नाही, म्हणजे इतकं ते नक्कीच इतके नालायक लोक नसतील असं मला वाटतं. पण व्यवस्था म्हणून आपण अत्यंत खूप हजारो वर्षांची परंपरा आणि आताही बघितलं की आपण अनिससारखा कार्यक्रम, हे तर सरकारची भूमिका पाहिजे मला वाटतं. म्हणजे दहीहंडीत आणि बाकीच्या सगळ्या कार्यक्रमात सरकार आणि सरकारी म्हणजे राजकीय लोक उघडपणे बोलतात दिसतात, तर अनिस दाभोळकरांच्या सोबत काही लोक उघडपणे का बोलत नाहीत? ही सरकारची अधिकृत भूमिका का होत नाही की अंधश्रद्धेचं निर्मूलन झालं पाहिजे, लोकांना ह्या सगळ्या अव्यवस्थेतून सोडवलं पाहिजे आणि यासाठी ही सरकारची भूमिका. जसं की गाडगे बाबा स्वच्छता अभियान सुरू झालं तसं हे अनिसचं काम आहे, ही सरकारची अधिकृत भूमिका का होत नाही? आणि पहिल्यापासून जर त्याच्याबद्दल इतक्या विश्वासाने जर बोललं गेलं तर हेच गैरसमज खूप दूर होण्याची शक्यता आहे. तुकाराम महाराज आणि सगळे जो फुले, शाहू, आंबेडकर सगळे लोक आजपर्यंत बोलून गेलेत आणि ह्यांच्याच नावानं काही लोक बंधुगिरी करतात. तुकारामाच्या नावानं काही महाराज काहीतरी चुकीचं बोलतात. आजही गावागावात म्हणजे असे लोक आहेत, पण लोक तिथे जमतात आणि खूप संख्येने लोक जमतात. मग फक्त कोणीतरी सरकार म्हणून नाही तर लोक पण तशी आहेत, त्यांची मानसिकता खूप खचलेली आहे. या व्यवस्थेत एकूण लोक इतके खचलेले आहेत की ते असे काहीतरी चमत्कारावर विश्वास ठेवतात आणि त्यांना ती अपेक्षा आहे की काहीतरी चमत्कार घडावा. आता लोक काही करतात, दहीहंडीला जर गर्दी जमली तर गर्दी राजकीय व्यवस्थेला उपयोगाची आहे म्हणून लोक म्हणजे राजकीय लोक त्या गर्दीसाठी सहानुभूती किंवा त्यांच्या बाजूची काहीतरी भूमिका घेताना दिसतात. पण आपण जनता म्हणून, नागरिक म्हणून खूप अल्पसंतुष्ट आहोत. कोला काकडीला राजी होतो, दहीहंडीला काहीतरी कोणीतरी देणगी दिली की आपण खुश होतो आणि बाकीच्या व्यवस्थेत ते काय लोकांच्या हिताचं काम करतायत, ही व्यवस्था सुधारावी म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे असतील, रस्ते असतील, ऍक्सिडेंट असतील, हजारो गोष्टी आहेत. आणि जेव्हा दाभोळकरांची हत्या होती मला त्यावेळेस खूप खंत वाटते. खरं तर मला हे आता वाटतं की आता आपण दाभोळकरांची हत्या होती तेव्हा जागे होतो, पण ही जाग जी आली, हे जे जागरण आता होतंय या निमित्तानं, हे सतत पाहिजे. हे फक्त लोकात, सगळ्या लोकात पाहिजे, राजकीय लोकात पाहिजे, अधिकाऱ्यात पाहिजे, शासनात, सगळ्या लोकात पाहिजे. हे अगदी बरोबर आहे. नागराज मंजुळे सांगतायत जागरण, विवेकाचा जागर आणि प्रबोधनाची ही परंपरा खरं तर किती गरजेची आहे. प्लॅनचेट ज्यांनी केलेलं आहे त्या सगळ्यांना काय शिक्षा द्यावी असं ज्यावेळी विचारलं होतं त्यावेळी हमीद दाभोलकर, डॉक्टरांचा मुलगा, असं म्हणाला की त्या सगळ्यांना 3 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करण्याची शिक्षा देण्यात यावी, ज्यातून त्यांचं वैचारिक प्रबोधन होईल. आपण एक ब्रेक घेऊन याच विषयावर चर्चा करूया की प्रबोधनाची ही परंपरा सरकार चालू ठेवणार आहे का? कायदा केलेला आहे पण दुसरीकडे विरोधक देखील आक्रमक आहेत. या सगळ्याचं राजकारण करण्याची संधी देखील हे राजकारणी सोडत नाहीयेत. त्याबद्दल ब्रेक नंतर बोलूया. ब्रेकवर जाता जाता बघूया आजचा जनतेचा कौल. वर्ष उलटूनही डॉक्टर दाभोलकरांच्या मारेकऱ्याचा तपास लागत नाही, ही सरकारसाठी शरमेची बाब आहे का? हा आपला आजचा सवाल आहे. 82% लोक म्हणतायत की ही सरकारसाठी शरमेची गोष्ट आहे.
दाभोलकरांचे मारेकरी मोकाट आहेत. मुक्ता, आपण कोणाचाही वाढदिवस असला किंवा कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम असले की आजकाल होर्डिंग्स लागतात. फेसबुकवर, ट्विटरवर राजकारणी देखील या सगळ्या शुभेच्छांचा वर्षाव करतात. पण डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची आठवण आज एकाही राजकारण्याला आली नाही. ही महाराष्ट्राची शोकांतिका म्हणायची का? खरंय, आज पुण्यामध्ये एक मोठी रॅली निघाली. अत्यंत उत्स्फूर्तपणे त्याच्यात सगळे तरुण सहभागी झाले. पण एकही राज्यकर्ता, विरोधी पक्षाचा माणूस कोणीही या रॅलीमध्ये सहभागी झालं नाही. आणि हे फक्त पुण्यामध्येच नाही, पुण्याची गोष्ट मी बोलले कारण तिथे खून झाला म्हणून. मुंबईमध्ये देखील कार्यक्रम झाले आणि महाराष्ट्रात 60 ठिकाणी ठिकठिकाणी लोक रस्त्यावरती उतरले हजाराच्या संख्येत. पण या ठिकाणी कुठेही सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातले प्रमुख लोक आपली सहवेदना सामान्य नागरिक म्हणून व्यक्त करण्यासाठी रस्त्यावरती उतरल्याचा आमचा अनुभव नाही. अगदी बरोबर आहे. आणि ही शोकांतिका म्हणावी लागेल कारण अशा पद्धतीने सातत्याने आपण ऐकत होतो. पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री दावा करत होते, आशीष खेतान जी यही पूछना चाहेंगे, जैसे आपने आपके आर्टिकल में भी यही बात लिखी है, सीएम कह रहे थे कि जो डॉक्टर दाभोलकर की मर्डर हुई है उसके पीछे कोई शक्ति है, ऐसी बात तो कही, लेकिन आज पूरा पॉलिटिक्स हो रहा है. उद्धव ठाकरे जी कह रहे हैं सीएम ने इस बात को उठा के एक पॉलिटिक्स शुरू कर दिया. तो दाभोलकर की मर्डर, उनके मर्डरर्स अलग बात है और उस तरीके से एक पॉलिटिक्स शुरू हो गया है, वो हम देख रहे हैं. देखिए, जब सीएम ने कहा कि जिस विचारधारा ने गांधी की हत्या करी है जी, उसी विचारधारा ने डॉक्टर नरेंद्र दाभोलकर की भी हत्या करी है. अगर राज का मुखिया, राज का मुख्यमंत्री इतनी बड़ी बात कहता है तो उसके पीछे कोई ना कोई बिना रही होगी, कोई ना कोई तथ्य रहे होंगे, वजह रही होगी. और अगर वो वजह थी तो उस पर पूरी शक्ति के साथ, पूरी ईमानदारी के साथ राज्य सरकार को, पुलिस को एक बेहतरीन इन्वेस्टिगेशन करना चाहिए था. सिर्फ एक बयान देकर और पुलिस को उसके मीन्स पे छोड़कर मुझे नहीं लगता है कि पृथ्वीराज चौहान ने डॉक्टर दाभोलकर को जस्टिस मिले इसके लिए कोई बहुत गहरा प्रयास किया. जी, दूसरी बात, जो आज राजनीति हो रही है वो राजनीति कौन शक्तियां कर रही हैं. अगर एक व्यक्ति जो एक विचारधारा का प्रतिबिंब था, एक व्यक्ति जो इतने सारे लोगों की जिसके अंदर आस्था थी, जो गरीबों के लिए, असहाय, दबे कुचले लोगों के लिए, जो सबसे ज्यादा अंधविश्वास या जादू टोना के शिकार होते हैं, उनके लिए लड़ाई लड़ रहा था 18 वर्षों से, अगर उसकी हत्या होती है तो उसको इंसाफ दिलाने की बात करनी चाहिए, उसके परिवार को इंसाफ दिलाने की बात करनी चाहिए, या उस पर राजनीति करनी चाहिए. अगर शिवसेना या उद्धव ठाकरे इस तरह की बयानबाजी करते हैं तो इससे ज्यादा अफसोसजनक कोई बात नहीं हो सकती है. उनको बात करनी चाहिए इंसाफ की. हत्या हुई है, किसी ना किसी ने हत्या करी है, उसके पीछे साजिश भी गहरी है, और उसके पीछे साजिश इतनी गहरी है कि बहुत नियर परफेक्ट मर्डर किया गया है. रेकी करके एक बेहतरीन स्पॉट, जो सबसे उनके हिसाब से, जो सबसे जहां से वो निकल जाएं, बच के निकल जाएं, ऐसी जगह हत्या हुई है. तो गहरी साजिश है. उनको बात करनी चाहिए इंसाफ की, सच्चाई की, न्याय प्रणाली की, एक न्यायपूर्ण व्यवस्था की. बयानबाजी नहीं करनी चाहिए. इसमें एनसीपी वर्सेस शिवसेना या शिवसेना वर्सेस कांग्रेस का मुद्दा अगर कोई भी बना रहा है, और अगर खासकर विपक्ष बना रहा है जो इस समय चुनाव आ रहे हैं और सत्ता में आना चाहता है, तो वो दिखाता है कि वो कितनी गैर जिम्मेदार हैं और किस तरीके से वो ऐसी राजनीति जो हिंसा को बढ़ावा देती है, जो नफरत को बढ़ावा देती है, कहीं ना कहीं वो उसको एक स्पेस, पॉलिटिकल स्पेस प्रोव्हाइड कर रहे हैं. अगदी आशिष खेतान, तुम्ही जो मुद्दा म्हणताय, श्याम मानव, या मुद्द्याकडे यायचंय की आता जे विरोधात आहेत त्यांनी एकेकाळी भाषा केलेली आहे, ज्या कायद्यासाठी डॉक्टरांनी आपलं आयुष्य वेचलंय तो कायदा आम्ही सत्तेत आल्यानंतर रद्द करू, अशा प्रकारची विधानं त्यांनी केलेली आहेत जी आपल्याला पुसता येणार नाहीयेत. आणि दुसरीकडे हा देखील प्रश्न आहे की असा कायदा केला म्हणून आता सत्तेत जे आहेत त्यांची जबाबदारी डॉक्टर दाभोलकरांच्या प्रती संपते का? पहिला मुद्दा आपण इथून सुरू करूया की मुक्ता दाभोलकर ज्या म्हणाल्या, ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये मधल्या काळामध्ये निर्माण केलं गेलं तिथपासून आपण सुरुवात करूया, कारण त्याची परिणती दाभोलकरांच्या खुनामध्ये झालेली आहे. गेल्या 15-16 वर्षापासून किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांपासून साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणीही पुरोगामी विचार ताकदीनं मांडू शकणार नाही या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं.
म्हणजे एखाद्याची सभा जरी असेल, दाभोळकरांची असेल, माझी असेल, कोणत्याही पुरोगामी कार्यकर्त्याची असेल, ती सभाच होता कामा नये, तो कार्यक्रमच होता कामा नये, या पद्धतीचं एक ऑर्गनाइज वातावरण तयार करण्यात आलं. त्याला अनेकदा पोलीस बळी पडत असत, पोलीसच आमच्यावर नोटिसा बजावत असत की तुमचा कार्यक्रम होऊ देता कामा नये, कारण लॉ अँड ऑर्डरचे मुद्दे उपस्थित होतात. त्या लोकांवर त्याच काळामध्ये मी अनेकदा गृहमंत्र्याला महाराष्ट्राच्या असं विचारलं होतं की इथे राज्य कोणाचं आहे, सनातन संस्थेचं आहे की महाराष्ट्र सरकारचं राज्य आहे, म्हणजे तुमच्या पक्षाचं राज्य महाराष्ट्र सरकार आहे. हे प्रश्न विचारण्याची गरज पडली होती. या पद्धतीचं वातावरण, नाटकांवर या पद्धतीचे हल्ले, आम्ही म्हणू तेच तुम्ही बोललं पाहिजे, आम्ही म्हणू तोच धर्म, मनुस्मृती प्रणित विचार असणारा एक धर्म ते या समाजामध्ये पुन्हा रुजवू पाहत होते, पुन्हा चातुर्वर्ण्याकडे नेऊ पाहत होते. आणि त्याच्या विरुद्ध जर कोणी मत मांडत असेल तर त्याला मांडण्याची मुभा नव्हती. दाभोळकरांच्याही कार्यकर्त्यांवर हल्ले झाले. जेव्हा 2005 साली हा कायदा विधानसभेमध्ये पारित झाला, जादूटोणा विरोधी कायदा, हा कायदा ज्या पद्धतीने तयार झालेला आहे तो त्यांच्या मुळावर येणारा आहे, त्यांच्या सगळ्या आजपर्यंतच्या मांडणीवर हल्ला करणारा कायदा आहे. आणि त्यामुळे हा कायदा आलेला आहे याकरता म्हणून 2006 साली बालगंधर्व रंगमंदिरामध्ये माझ्या आयुष्यामध्ये माझ्यावर पहिल्यांदा हल्ला झाला आणि त्यावेळेस पिचकून मारून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. खरं म्हणजे त्यांनी याचं रेकॉर्डिंग होऊ देता कामा नये या पद्धतीची व्यवस्था केलेली होती. म्हणजे सगळ्यात पहिले कॅमेरा उडवला आणि नंतर हल्ला झाला, पण तरी त्यावेळेस ते सगळं शूटिंग झालं. RR पाटलांना, गृहमंत्र्यांना ते दाखवण्यात आलं. त्यावेळेस रामदास आठवले माझ्यासोबत होते आणि प्रत्यक्षामध्ये ते कसं पिचकवून टाकतायत आणि किती भयानक प्रकार तो आहे हे माहीत होतं. पण तो सगळा प्रकार उलटवला गेला. माझे कार्यकर्ते सजग होते, बाकी सगळे त्या ठिकाणी असणारे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते होते, कुमार सप्तर्षी आणि त्यांचे कार्यकर्ते होते, दलित पॅन्थरचे कार्यकर्ते होते. या सगळ्या कार्यकर्त्यांनी स्टेजवर येऊन अक्षरशः 10 मिनिटं मारामारी झाली आणि पुढे शांततेमध्ये 1 तासामध्ये तो कार्यक्रम पार पडला. या सगळ्या वातावरणाची जर आधीपासून दखल घेतली असते आणि सरकारला हे वारंवार कळत होतं की सनातन संस्थेसारख्या काही संस्था इतरांना हाताशी धरून धर्माच्या नावावर या कायद्याविषयी खोटं नाटं पसरवत आहेत, म्हणजे त्यामध्ये या पद्धतीनं पसरवत आहेत की उद्या जर हा कायदा आला तर सत्यनारायणाची पूजा केली तरी तुम्हाला 6 महिने जेलमध्ये जावं लागेल, पंढरीची वारी केली तरी 6 महिने जेलमध्ये जावं लागेल. आणि हे सगळं वातावरण जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्यानं वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून निर्माण केलंय, त्याला शह देण्याचं काम किंवा ते खोटं असं ठणकावून सांगण्याचं काम आमच्याशिवाय सरकार सुद्धा त्यावेळेस करत नव्हतं. सरकारने जर ते त्या काळात केलं असतं आणि या लोकांवर ताकदीनं ॲक्शन्स घेतल्या असत्या की घटनेची पायमल्ली करण्याचा कुणालाही अधिकार नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जे हल्ला करतील त्यांना वेळच्या वेळी धडा शिकवला जाईल, या पद्धतीचं जर वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं असतं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य महाराष्ट्रामध्ये कायम आहे असं स्वरूप जर कायम राहिलं असतं तर कदाचित त्याची परिणती दाभोळकरांच्या खुनापर्यंत झाली नसते. आणि माझ्या हल्ल्याच्या वेळेस जर त्याची अतिशय तात्काळ दखल घेतल्या गेली असते आणि सिरियस ॲक्शन्स घेतल्या गेल्या असत्या, खरं म्हणजे त्या ठिकाणी खून करण्याचा प्रयत्न असा गुन्हा लागायला पाहिजे होता, त्याबद्दल बोलणंही झालं होतं. पण सरकारने त्या पद्धतीनं काहीच केलं नाही, कोणत्याच ॲक्शन्स घेतल्या नाहीत, माणसं पकडली जाऊनही काही झालं नाही. त्यामुळे या माणसांची हिंमत वाढली आणि मग पुढची स्टेप त्यांनी या पद्धतीनं उचलली असं आपल्याला दिसतं आहे. त्यामुळे हा मुद्दा केवळ दाभोळकरांचा मर्डर होण्यापर्यंत मर्यादित नाही आहे, हा संपूर्ण या विचारांचा खून करण्याचा प्रयत्न आहे. आणि दाभोळकरांच्या मर्डरनंतर जो कायदा आला, खरं म्हणजे जो यांच्या पूर्ण मुळावर आहे, तो कायदा यांच्या मुळावर चाललेल्यामुळे हे इथे थांबण्याची शक्यता नाही आहे, हे आणखी पुढे जातील. एक छोटासा मुद्दा सांगून मी पुढे जातो. याच केसच्या निमित्तानं, म्हणजे सनातन संस्थेने जी केस टाकली त्या निमित्तानं मी गोव्यामध्ये होतो. त्यावेळेस त्या ठिकाणी सनातन संस्थेने आयोजित केलेलं विश्व हिंदू संमेलन झालं. त्या विश्व हिंदू संमेलनामध्ये मुतालिक नावाचे जे कर्नाटकचे ग्रहस्थ आहेत ते जाहीररित्या बोललेत आणि तिथल्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये छापून आलं, टीव्ही मीडियामध्ये ते आलं आणि ते असं बोललेत की जे जे हिंदूंच्या विरुद्ध आहेत त्यांना आम्ही धडा शिकवू. ज्या पद्धतीनं डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना आम्ही धडा शिकवला त्याच पद्धतीनं तिस्ता सेटलवाड आणखी दोघांची नावं घेतली आणि यांना आम्ही धडा शिकवू असं महेश म्हणाले. भट्टचं नाव पण त्यांनी घेतलंय, त्यामध्ये जावेद आनंदचं नाव घेतलंय, असगर अली इंजिनियर, दाभोलकर या सगळ्यांना त्यांनी एकत्र तोललं होतं. पण आता बाकीचे लोकांची नावं जी जिवंत आहेत त्यांचा प्रश्न आपण सोडून देऊया. पण ज्या माणसाचा जाहीररित्या मर्डर झालेला आहे ते उल्लेख करतात की जे जे हिंदूंच्या विरुद्ध असतील ते दाभोळकरांसारखं आम्ही त्यांना धडा शिकवू, जसं आम्ही दाभोळकरांना धडा शिकवला त्या पद्धतीनं. असं बोलल्यानंतर गोवा सरकारने काही ऍक्शन घेतली नाही, केंद्र सरकारने काही ऍक्शन घेतली नाही, महाराष्ट्र सरकारने कधी ते निषेध नोंदवला नाही. म्हणजे या पद्धतीचं हे वातावरण दिवसेंदिवस वाढवू इच्छित आहेत. आणि सरकार जे आता नवं सरकार केंद्रामध्ये आलं त्यांना असं वाटतं की ते आपलं सरकार आहे, हे सरकार आपल्या पाठीशी उभं आहे.
आणि त्यामुळे तर आणखी बेतालपणे या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. त्यामुळे ज्यांचं ज्यांचं लोकशाहीवर प्रेम आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या घटना समितीचे अध्यक्ष होते त्या माध्यमातून या घटनेनं जे सर्वसामान्य माणसांना समानतेचे अधिकार दिलेले आहे, अस्पृश्यता न पाळण्याची सगळ्यांवर जबाबदारी टाकलेली आहे आणि ही समानता खूप वर्षानंतर या देशामध्ये 2000 वर्षानंतर माणसांना, सर्वसामान्य माणसांना जी उपलब्ध झालेली आहे त्याच्या मुळावर हे सगळं येणार आहे. हे जर आपण वेळी समजून घेतलं नाही तर त्याचे अत्यंत दुर्गामी दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार या आहेत. संस्थेवर बंदी घालण्याची मागणी आजही तुम्ही करणार आहात किंवा अशा पद्धतीने ही मागणी- सरकारने ही मागणी जी केली होती त्याचा पाठपुरावा केला पाहिजे? ही मागणी खरं म्हणजे दीर्घकाळापासून दाभोळकरांची संघटना, माझी संघटना सप्रमाण करते आहे आणि हेमंत करकर यांनी अतिशय सुंदर काम या क्षेत्रामध्ये केलेलं होतं. बंदीचं प्रपोजल त्यांच्या नंतर पाठवलं गेलं पण पुढे केंद्रामध्ये ते तसंच पडून राहिलं कारण महाराष्ट्र सरकारने त्याचा पुढे पाठपुरावाच केला नाही. ही वस्तुस्थिती आहे. अगदी बरोबर आहे. या मुद्द्यानंतर आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकवर जाण्याआधी मी जो श्याम मानव सरांना प्रश्न विचारला होता, कायदा केला म्हणजे दाभोलकरांच्या प्रती आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी संपली असं जर सरकारला आणि विरोधकांना वाटत असेल तर ते खरं आहे का हे देखील तपासून बघूया. आपला आजचा सवाल बघूया. वर्ष उलटूनही डॉक्टर दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा तपास लागत नाही, ही सरकारसाठी शरमेची बाब आहे का? बघूया नागरिक काय सांगतायत. 83% लोक होय म्हणतात. डॉक्टर दाभोलकरांचे मारेकरी अजूनही सापडत नाहीत आणि त्यामुळे सरकारला याबद्दलचे प्रश्न विचारले जातील. खोपडे सर, मगाशी आम्ही जी चर्चा केली, नवा कायदा आला, कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवले गेले आणि अनिस असतील, दाभोलकर कुटुंबीय असतील, काम करत राहतात. पण सरकारचं काय? कायदा केला म्हणजे आमचं काम संपलं असं ते म्हणू शकतात? याच्यासाठी पुन्हा आपल्याला भारतातल्या परंपरेकडे जावं लागेल आणि लोकांच्या मनावरती असलेल्या पगड्याकडे जावं लागेल. ब्रिटिश आले राज्य करण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी आणि मग ब्रिटिश सगळ्यात शहाणे निघाले. 150 वर्ष राज्य त्यांनी केलं कारण एक कमिटी नेमली ज्यावेळेला पहिला उठाव झाला शिपायांचा. तर त्यावेळेला सगळ्या विद्वानांनी अभ्यास केला आणि ते म्हटले भारतामध्ये तुम्हाला जर राज्य करायचं असेल तर इथल्या धर्मामध्ये हस्तक्षेप करू नका आणि मग तुम्हाला सत्ता मिळवायची असेल आणि टिकवायची असेल तर इथल्या धर्मामध्ये हस्तक्षेप करू नका. आणि मग आता सरकार कुठलंही आलं, जरी आंबेडकरांचं नाव घेतलं, शाहूंचं नाव घेतलं, फुलेंचं नाव घेतलं तरी परंतु त्यांचा हेतू एकच असतो. कारण या राजकीय नेत्यांचं आयुष्य 5 वर्षाचं असतं. खरं तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांना पण आम्ही सत्तेत असल्यामुळे आम्हाला माहिती आहे की सत्तेची ऊब एवढी प्रचंड असते की ते आयुष्य फक्त 5 वर्ष नाही, ते शेवटपर्यंत असावं आणि मग ते ते राहण्यासाठी माणसं जमा करणं, साधन सामुग्री जमा करणं, मतदारसंघ करणं आणि म्हणून सगळा जो झगडा असतो या राजकीय पक्षांचा तो सत्तेत राहण्यासाठी आणि टिकवण्यासाठी. आणि त्यामुळं आपण जर याच्यामध्ये कुठल्याही संस्थेवरती कारवाई केली तर लोकमत आपल्या विरोधी जाईल. मग ते हिंदू धर्मातलं असेल, मुस्लिमचं असेल आणि म्हणून मग हे लोक धर्मामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. परंतु दुर्दैवानं असं जर हस्तक्षेप केला नाही तर कालांतरानं ज्याला सनातन धर्म म्हणतो की जो वर्णाश्रमावरती आधारित आहेत, तिथल्या जातीनंतर कालांतराने एकमेकावर जेव्हा लढाई लागतील त्यावेळेला मग या समाजाचं डोळं उघडेल आणि म्हणून मग आपल्याला मांडणी करायला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही सांगताय की व्यापक विचार करायला हवा असं. श्याम मानव सर, मी इतर पाहुण्यांचं देखील मत जाणून घेणार आहे याबद्दल, पण माझा पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे की कायदा करून सरकार कसं गप्प बसू शकतं थोडक्यात? खरं म्हणजे सरकार गप्प बसलेलं आहे याचं कारण सरकारची चाल जी आहे ती अजगरासारखी असते, हे त्याच्या मागचं कारण आहे. कायदा बनण्याच्या प्रक्रियेपासून, सुरुवातीपासून हा कायदा करून केवळ भागणार नाही, यासोबत समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे, या कायद्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि कायद्याचा प्रचार प्रसार म्हणजेच या समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं, लोकांना तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करण्यासाठी प्रवृत्त करणं, याचं भान देण्याचा प्रयत्न आपण सगळे कार्यकर्ते करतो. दाभोळकरांचे मारेकरी पकडल्याच गेले पाहिजेत याविषयी कुणाच्या मनात दुमत असण्याचं कारण नाही, नाहीतर या पद्धतीनं हे अतिशय भयानक वातावरण समाजामध्ये निर्माण होतं. पण आम्हा सगळ्या अंधश्रद्धा निर्मूलनासंबंधी प्रेम असणाऱ्या कार्यकर्त्यांची एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी ही आहे की सरकारची मदत घेऊन असेल, सरकारच्या सोबत असेल किंवा सरकारशिवाय असेल, हा जो कायदा दाभोळकरांच्या बलिदानामुळे झाला याविषयी कोणाच्याच मनात डाऊट नाहीये. त्यांचं बलिदान झालं नसतं तर कदाचित हा कायदा झाला नसता, हे मला अतिशय चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. हा कायदा झाला, या कायद्याच्या निमित्तानं हे विचार अतिशय प्रभावीपणे समाजामध्ये रुजवणं शक्य आहे, त्याला एक सँक्शन मिळालेलं आहे आणि सरकारने या पद्धतीची एक समिती गठीत केलेली आहे.
सगळं काम जरा अजगरासारखं सुस्त चालतं. पण या पद्धतीनं जर सरकारने पुढाकार घेतला, हे सरकार असेल, पुढचं सरकार असेल, सरकारच्या मदतीनं किंवा मदतीशिवाय हे विचार ताकदीनं समाजामध्ये या कायद्याच्या माध्यमातून रुजवता येणं शक्य आहे. कारण हा कायदा लोकांपर्यंत पोहोचवतानाच त्यामागचं विज्ञान समजावून सांगणं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं शक्य आहे. ते जर आपण सगळ्यांनी मिळून ताकदीनं केलं तर खऱ्या अर्थानं ही डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना आदरांजली ठरू अगदी शकेल. बरोबर आहे. आणि त्यामुळेच नागराज मंजुळेंसारखे जे सगळे कला क्षेत्रातले लोक आहेत त्यांचं योगदान महत्त्वाचं ठरतं. नागराज, शेवटच्या भागात आपण चर्चा करतोय आणि अतुल पेठेंनी रिंगण नाट्यासारख्या फॉर्म मधून अंधश्रद्धे विरोधातली एक लढाई सुरू केलेली आहे. तुम्हाला असं खरंच वाटतं का की अनिसचे कार्यकर्ते एका बाजूला लढतायत, सरकार एका बाजूवर जे जमेल तेवढं काम करेल, पण समाजातल्या इतर घटकांनी देखील दाभोलकरांना अशा पद्धतीची आदरांजली वाहिली पाहिजे? आपण म्हणजे या व्यवस्थेत आपण एखाद्या कुठल्या तरी सरकारला दोष देऊन किंवा या सगळ्या जबाबदारी झटकून असं चालणार नाही. जसं कायदा आता या निमित्तानं अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं जो एक म्हणजे दाभोळकरच्या हत्येनंतर जो कायदा झाला त्या संदर्भातला, तर घटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय की जाती व्यवस्था आणि हे सगळं निषिद्ध आहे. हे सगळं खरं तर कायद्याने हद्दपार झालेलं आहे आणि हे होऊन अगदी 60-65 वर्ष झालं, पण आजही जाती व्यवस्था तशीच आहे. हे कायदा फक्त होऊन कधीच काही होणार नाही. आणि कायदा फक्त एक की अधिकृत आपण ते आपल्या सरकारची भूमिका, इथल्या लोकांची भूमिका आहे म्हणून तो कायदा महत्वाचा आहे. आणि कायद्याचा फक्त संदर्भ घेऊन सगळ्या लोकांनी हे जर काम केलं, आता जर आपण असं म्हणतो की आता जर वेगळं सरकार असतं तर लगेच दाभोळकरांच्या हत्या मारेकरी सापडले असते का, तर मला वाटत नाही की असं काही लगेच काही चमत्कार झाला असता. कारण की यंत्रणा इतकी ढिसाळ आहे, आपण इतके मागास आहोत या सगळ्या बाबतीत. तर या सगळ्या व्यवस्थांवर काम करण्याची गरज आहे एकूणच. म्हणजे शिक्षण, अंधश्रद्धेचं निर्मूलन असेल एक व्यवस्था म्हणून, आणि आपण जीवनमान म्हणून सगळं सुधारेल, त्यावेळेस मला वाटतं ह्या गोष्टीत आपण नीट जगू. नाहीतर दाभोळकरांची हत्या काय होते सगळं हे सगळं असं अनागोंदीचं वातावरण मारण्याची शक्यता आहे. अगदी बरोबर है आशीष जी, यही सवाल आपसे पूछना चाहेंगे। डॉक्टर दाभोलकर अब नहीं रहे, लेकिन समाज की भी जिम्मेदारी बनती है। क्या ये समाज ये जिम्मेदारी उठा पाएगा, ऐसे आपको लगता है? नहीं, बिल्कुल ये अब वक्त आ गया है ये जिम्मेदारी समाज को उठाने की। हम लोग बहुत वर्षों से खामोश हैं। खासकर महाराष्ट्र में जो व्यवस्था, राजनीतिक व्यवस्था पिछले 20-25 वर्षों से चल रही है, मुझे नहीं लगता है कि अब ये समाज उस राजनीतिक व्यवस्था को इंड्योर कर पाएगा और ज्यादा दिन तक सहन कर पाएगा। दो प्रमुख घटक हैं, उन प्रमुख घटकों ने आपस में सत्ता का विभाजन कर रखा है, मंत्रालयों का विभाजन कर रखा है, मलाईदार डिपार्टमेंट का विभाजन कर रखा है, ट्रांसफर पोस्टिंग, मंत्री बनाने की पूरी पद्धति इस पर की जाती है कि मेरा मंत्री कौन, मेरा पुलिस कमिश्नर कौन, मेरा बिल्डर कौन। पॉलिटिशियन, बिल्डर, कॉन्ट्रैक्टर नेक्सस दोनों घटकों में है। और यह वक्त आ गया है कि जहां ऐसी व्यवस्था चल रही है जो सिर्फ राजनीतिक दलों के हितों के इर्द गिर्द घूमती है और पब्लिक इंटरेस्ट, लोगों का हित, जनता का हित से कोई सरोकार नहीं है इस तरह की व्यवस्था का, उस व्यवस्था को परिवर्तित करने का वक्त आ गया है। और ये नरेंद्र दाभोलकर मर्डर केस हो, सतीश शेट्टी मर्डर केस हो, जो केसेस सॉल्व नहीं हो पा रहे हैं, जो करप्शन के खिलाफ लड़ रहे थे, अंधविश्वास के खिलाफ लड़ रहे थे, जनता की लड़ाई लड़ रहे थे, इस तरह की केसेस अगर सॉल्व नहीं होंगे तो ये क्या दिखाता है? ये यही दिखाता है कि ये व्यवस्था इतनी पूरी तरीके से असक्षम और करप्ट हो चुकी है कि ये जनता को अब न्याय दिलाने में पूर्णतः विफल है, असक्षम है। और इस तरह की व्यवस्था को जनता को अब उखाड़ के फेकना पड़ेगा। अगदी बरोबर आहे। मुक्ता, शेवटचा प्रश्न विचारीन की सगळीच व्यवस्था अशा पद्धतीने अपयशी ठरलेली आहे, तरी देखील दाभोलकरांनी जो विवेकवादाचा मार्ग घालून दिलेला आहे, संयमाचा, अहिंसेचा, हा मार्ग न सोडता ही लढाई देखील लढायची आहे। कोणती वाट चालली पाहिजे समाजाने असं वाटतं अगदी थोडक्यात? विवेकाची वाट आपण सगळ्यांनी चालली पाहिजे। आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न उमटले पाहिजेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच्या बुद्धीच्या आधारे शोधण्याची आपण तयारी दाखवली पाहिजे। त्या प्रश्नांची जी उत्तरं मिळतील त्याच्या पाठी उभं राहण्याची आपण तयारी दाखवली पाहिजे आणि त्यासाठी संघटित असणं गरजेचं आहे। मला वाटतं राज्यकर्त्यांची जबाबदारी ही एका बाजूला आहे, परंतु आपण नागरिक म्हणून हे करत राहणं ही आपली या भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली लोकशाही प्रत्यक्षात आणण्यासाठीची जबाबदारी आहे आणि ती आपण जितक्या सक्षमतेने करत राहू तितक्या सक्षमतेने या शासनाला आपण
या संविधानाला अभिप्रेत समाज निर्माण करण्यासाठी काम करण्यास भाग पाडू शकू आणि त्यांना तशा वाटेवरती आणण्याचा प्रयत्न करू शकू. त्यामुळे शेवटी मी असं म्हणूया की विवेकाचा आवाज बुलंद करूया. अगदी, आणि हीच डॉक्टरांना खरी आदरांजली ठरेल. सगळ्या पाहुण्यांना धन्यवाद देऊया आणि जाता जाता जनतेचा कौल बघूया. वर्ष उलटूनही डॉक्टर दाभोलकरांच्या मारेकऱ्याचा तपास लागत नाही, ही सरकारसाठी शरमेची बाब आहे का? हाच आपला सवाल होता. 85% लोक म्हणतायत की ही सरकारसाठी शरमेची गोष्ट आहे. सातत्याने हा प्रश्न सरकारला विचारला जाईल. डॉक्टर दाभोलकर यांचे मारेकरी मोकाट का आहेत?